नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. केस गळण्यासाठी मी मध्ये एक रोजमेरी तेलाचा उल्लेख केला होता. तर बऱ्याच जणांचे त्याच्यावर कॉमेंट्स आहेत की छान उपयोग झाला आहे, पण काही जणांनी सांगितलं की त्याची किंमत जास्त आहे. अगदी बरोबर आहे, त्याची किंमत जास्त नक्कीच आहे. तर आज आपण आपला सोपा उपाय बघूया, सगळ्यांच्या खिशाला परवडणारा असा. तुम्ही भाजी आणायला गेला तर तुम्हाला अगदी 10 रुपयात एवढा कढीपत्ता देतात. अगदी तुम्ही ते कढीपत्ता छान आणा, स्वच्छ धुवा आणि त्याचं कसं वापर करायचा, आहारात कसं करायचा, वरतून कसा लावायचा, हे मी सगळं सांगणार आहे. आणि तर तुम्ही करा. 10 रुपयामध्ये अगदी खूप तुम्हाला छान गुणधर्म आहे, कारण कढीपत्त्यामध्ये ए व्हिटॅमिन, ई, सी असे सगळे विटॅमिन्स आहे आणि कढीपत्त्यामध्ये लोह भरपूर आहे. त्यामुळे केस काळे राहतात, आपल्या चेहऱ्यालासुद्धा आणि त्वचेला एक वेगळ्या प्रकारची म्हणतात एक तुकतुकीपणा येतो आणि म्हणजे सौंदर्यासाठी पण छान आहे. आणि ज्यांना ह्याचा प्रश्न असतो की पचनाचा प्रश्न असतो, तर त्यांनीसुद्धा आहारामध्ये कढीपत्त्याचा समावेश करायचा आहे. तसंच शुगर नियंत्रित होते कढीपत्त्याने, तर कढीपत्त्याचा आहार तुम्ही अगदी जरूर करा. बऱ्याच जणांना कढीपत्ता दाताखाली आलेला आवडत नाही, मग त्यांनी काय करायचं, तर आपलं अगदी बारीक चिरायचा आणि पोह्यामध्ये, भाजीमध्ये, सगळ्यात आमटीमध्ये सरळ हाताने वापर करा. किंवा व्यवस्थित कढीपत्ता आणा, स्वच्छ धुवा आणि त्याला हे करा, सुकवून ठेवा, बारीक पावडर करा मिक्सरमध्ये आणि अगदी भाजी आमटीत सगळ्यामध्ये घाला. कळणारसुद्धा नाही घरातल्यांना कोणाला आणि तुम्हाला त्याचे फायदे तर मिळतील आहे. तर असे मी स्वतःही करते बरं का हे सगळं, कारण माझ्याही मुलाला वगैरे असं ते मध्ये आलेलं आवडत नाही. तर मी कढीपत्त्याची चटणी पण कशी करते ते पण सांगते आणि कढीपत्त्याचं तेल आणि कढीपत्त्याचा मास्क असे मी तिन्ही तुम्हाला दाखवते कसं करायचं आणि तुम्ही लावा. अगदी छानपैकी त्याचा म्हणजे अगदी गुणधर्म येतो. आपल्याला फक्त थोडेसे कष्ट करायला लागतात की आपल्याला खोबरेल तेल आणा. एक साधारण एक छोटी बाटली असेल ना 200 ml ची, त्याच्यामध्ये एक साधारण एक वाटीभर कढीपत्ता असतो की नाही, तो त्याच्यामध्ये टाका. धुवून धुवा, स्वच्छ करा. आजकाल काही कुठे हे असतं धूळ वगैरे बसलेले, स्वच्छ धुवा, सुकवा आणि थोडंसं सुकवा, म्हणजे अगदी कडकडीत सुकवायचं नाही, म्हणजे पूर्ण पाणी गेलं पाहिजे. आणि मग तो तेलामध्ये छान उकळा. जोपर्यंत तो काळा होत नाही कढीपत्ता, तोपर्यंत छान हे करायचं, उकळायचं आणि नंतर गाळून ते तेल लावा. आठवड्यातनं 2 दिवस हा अगदी छान उपाय करा. कढीपत्त्याच्या तेलाने खूप छान फरक पडतो. दुसरा एक म्हणजे तुम्ही ह्याच्या वेळेस म्हणजे आंघोळीच्या वेळेस, म्हणजे जेव्हा केस धुता तर ह्या आपण मसाज करायचा आहे. परत जेव्हा केस धुता तर केस धुवायच्या वेळेस काय करायचं, दही आणि कढीपत्ता हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. दह्यामध्ये सुद्धा खूप छान घटक आहे. दह्यावर एक वेगळा एपिसोड होईल आहे, इतके त्याच्यामध्ये. पण एक तुम्ही पौष्टिक म्हणून लक्षात ठेवा, दही आणि कढीपत्ता ह्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर ते सुद्धा अतिशय तुमच्या केसासाठी, आरोग्यासाठी, सगळ्यासाठी उपयुक्त आहे. तर कढीपत्ता तुम्हाला जर ह्याला लावायचा असेल, आपल्या केसाला जर लावायचं असेल, तर तुम्ही कढीपत्ते बारीक मिक्सरमध्ये चटणी करा त्याची हिरवी, काही त्याच्यात बाकी घालू नका आणि थोडंसं दही घाला आणि छानपैकी केसाला असा मसाज करा. एक 20 मिनटं ठेवा आणि सौम्य म्हणजे शॅम्पूनी किंवा शिककाईने तुम्ही केस धुवून टाका. हा पण सुंदर, हा दुसरा उपाय आहे, अतिशय सुंदर त्यांनी रिझल्ट्स मिळतात. अजून त्याच्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे मेथी पावडर घालू शकता तुम्ही, आणखीन घटक वाढवू शकता. तेलामध्ये सुद्धा कढीपत्त्याबरोबर थोडीशी मेथी घाला. किंवा मेथीची पूड करून घातली तरीसुद्धा चालेल. खूप त्याचे फायदे होतात. अगदी असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला महागातलेच घटक वापरले पाहिजे असं काही नाही आहे. यांनीसुद्धा आणि आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक आपल्या आहारात त्याचा समावेश केला आहे. पोटामध्ये जर तुम्ही रोज आहारात कढीपत्त्याची चटणी घ्या. ज्यांची शुगर कमी जास्त होत असते, शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी कढीपत्त्याचा अतिशय उपयोग होतो. तसंच पचनाचे ज्यांना त्रास होत आहे त्यांनीसुद्धा कढीपत्त्याच्या चटणीचा वापर करायचा आहे. मी तुम्हाला सांगते कशी कढीपत्त्याची चटणी करायची. अगदी सोपी आहे, खूप काही अवघड नाही आहे. फक्त आता घरी करायला पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. कुठल्याही गोष्टी आपण सगळ्या गोष्टीत आजकाल सगळं काय होतं, पैसे टाकले विकत आणले, त्याच्यामुळं किती
वापरलं आहे, काय वापरलं आपल्याला कळत नाही. तर तुम्हाला मी सांगते, मी दाखवते तुम्हाला मी कढीपत्त्याची चटणी कशी केली आहे. दिसली तुम्हाला हे मी कढीपत्त्याची चटणी केलेली आहे. तर ही कढीपत्त्याची चटणी अतिशय करायला सोपी आहे आणि घरात उपलब्ध साहित्यातूनच ही होते किंवा ही ना 2 महिने टिकते. त्यामुळे तुम्ही थोडी जास्तच करून ठेवली तरी चालेल. साधारण 2 वाटी कढीपत्ता घ्या आणि छान धुवून असं ह्याच्यावर पातळ ह्याच्यावर फडक्यावर पसरून ठेवा आणि मग त्याच्यामध्ये 1-2 चमचे हरभरा डाळ छान भाजा, 2 चमचे उडीद डाळ छान भाजा, म्हणजे थोडे मोठे चमचे, म्हणजे आपला असतो की नाही आपला अशी छोटी पळी असेल तेवढं छान असं छान खरपूस भाजा उडीद डाळसुद्धा. आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता जो आहे तो तळून घ्या किंवा भाजून घ्या, म्हणजे त्याचा ओलसरपणा नाहीसा झाला पाहिजे. तसंच त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ, पाव वाटी दाणे, पाव वाटी खोबऱ्याचा खीस असं हे सगळं भाजायचं. आणि ही अशी आणि लाल तिखट आणि थोडंसं तुम्हाला जर जिरं आणि हे लसूण, जिरं, तिखट, मीठ, साखर हे स्वादासाठी घालायचं आहे. आणि ही अशी चटणी तुम्ही आहारामध्ये रोजच्या आहारात समावेश करायचा. सकाळ संध्याकाळ खा, अजिबात अपाय होत नाही. यातले जे सगळे घटक आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत. तेव्हा तुम्ही अशी चटणी करून ठेवा, घट्ट म्हणजे एवढी काढून ठेवा आणि बाकी हे बाटलीचं झाकण घट्ट लावा, म्हणजे अगदी 2 महिनेसुद्धा काही यातला खराब होत नाही. तर ह्या चटणीने सुद्धा तुमच्या केसाला एक छान शाईन येतात, केस सिल्किश होतात. आणि तुम्हाला जी मगाशी मी चटणी म्हणजे ओली चटणी आणि दही त्यांनीसुद्धा खूप छान असे म्हणतात ना हेअर स्पा होतो. तर असे आपण हे घरगुती उपाय करायचे, करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय फरक वाटला आणि काय तुमचे प्रश्न असतील. आणि ही चटणी कशी करायची असेल तर परत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जर हवं असेल किंवा तुम्हाला याची परत रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला ह्याची नक्की रेसिपी परत सांगते की कशी केली ते. दिसतं ना, मी मुद्दाम ट्रान्सपरंट ह्याच्यामध्ये केली. इतका सुंदर रंग आणि इतका स्वाद छान येतो ह्याच्यातनं. उडीद आणि कढीपत्ता ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान, म्हणजे तुम्ही डोशाबरोबर खाऊ शकता, गरम गरम भातावर असं छानपैकी मेतकुटासारखं घालू शकता, किंवा ही चटणी तेल आणि भाकरी किंवा ही चटणी दही भाकरी अतिशय उत्कृष्ट तुमच्यासाठी आहार होऊ शकतो. तुमचे पचनाचे सगळे विकार दूर होऊ शकतात. करून बघा आणि मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.